चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट आली आहे मित्रांनो। या ठिकाणी अमेरिकेतून जर आपण सर्वांनी बघितलं तर अमेरिकेतून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावर प्रचंड परिणाम करणारी सर्वात महत्त्वाची अपडेट आली आहे, ज्याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात बदलणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारायला लागला की अमेरिकेतून सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारी कोणती अपडेट आली आणि याचा परिणाम इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कसा होऊ शकतो आणि हा जो परिणाम इथून पुढे होणार आहे तर या परिणामामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा वाढणार आहे किंवा घटणार आहे। चला तर मग या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात उत्तरे। जर आपल्याला सुद्धा या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज जी ब्रेकिंग न्यूज आली आहे मित्रांनो अमेरिकेतून। जर आपण सर्वांनी बघितलं तर अमेरिकेतून सोयाबीन बाबतीत एक ब्रेकिंग न्यूज आली, ज्याचा परिणाम इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात होणार आहे। पण अमेरिकेतून सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारी कोणती ब्रेकिंग न्यूज आली आणि याचा परिणाम इथून पुढे सोयाबीनच्या दरावरती कसा होणार आहे आणि हा जो परिणाम होणार आहे तर याच्यामुळे इथून पुढे सोयाबीनच्या दरात तेजी येणार आहे की मंदी। चला या सर्व प्रश्नांची उत्तरे आता एक एक करून जाणून घेऊया। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेतून सोयाबीन बाबतीत आलेली सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज कोणती, तर लक्षात घ्या मित्रांनो, अमेरिकेतून सर्वात महत्त्वाची जी ब्रेकिंग न्यूज आली आहे त्याच्या अनुसार आता अमेरिकेमध्ये जे डोनाल्ड ट्रम्प सरकार आहे त्यांनी 15% आयात शुल्क हे या ठिकाणी लागू केले। तुम्हाला समजावून सांगतो कसं। सुरुवातीला काय केलं होतं, अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशावरती विविध प्रकारचं टॅरिफ हे लादलं होतं। तुम्हाला माहीत असेल की भारतावरती 25+25 म्हणजे 50, त्यातून मायनस केलं 32, 18% हे ठेवलं होतं। पण तिथलं जे सर्वोच्च न्यायालय आहे त्यांनी मात्र हे जे असणारं टॅरिफ आहे याला रद्दबातल ठरवलं। पण पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केले, 15% आयात शुल्क हे सरसगट लादले। आता याचा सोयाबीनच्या भावाशी काय संबंध आहे तर समजून घ्या। तर लक्षात घ्या मित्रांनो, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हे 15% आयात शुल्क लादले, पण मागच्या 2-3 आठवड्यामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्याच्यामुळं डॉलर आणि रुपया याच्यामध्ये कधी मजबूती येत आहे तर कधी त्या ठिकाणी ते कमकुवत होत आहेत। म्हणजे खऱ्या अर्थानं अस्थिरता ही बऱ्यापैकी वाढली आहे। याच्यामुळं आपला रुपया कधी मजबूत होतोय कधी आपला रुपया कमकुवत होतोय। याच्यामुळं भारत जो 65% खाद्यतेल आयात करतो, ही आयात कधी आपल्याला महागडी या ठिकाणी मिळत आहे तर कधी स्वस्त, आणि इथून पुढे सुद्धा हेच घडणार। कारण आता जी अस्थिरता आहे त्याच्यामुळे डॉलर मजबूत होणार कधी आणि कधी होणार कमकुवत। जेव्हा डॉलर मजबूत होईल तेव्हा आपला रुपया कमकुवत होईल, जेव्हा डॉलर कमकुवत होईल तेव्हा रुपया मजबूत होईल आणि अशा परिस्थितीमध्ये इथून पुढे खाद्यतेल हे कधी महाग तर कधी स्वस्त पडणार। जेव्हा बाहेरील देशातून जे खाद्यतेल आहे ते आयात करत असताना जर ते महाग पडलं तर देशातील सोयाबीनचा बाजारभाव वाढणार, कारण देशातील खाद्यतेल महागणार, आणि बाहेरील देशातून आयात होणारं जे खाद्यतेल आहे ते जर स्वस्त झालं तर देशातील खाद्यतेल स्वस्त होणार, ज्यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव घसरणार। म्हणजे ओव्हरऑल परिस्थितीचा विचार केला तर मागणी आणि पुरवठ्याचं समीकरण जरी महत्त्वाचं असलं तरी जागतिक बाजारात अमेरिकेत काय घडतंय यावरती डॉलरची स्थिती अवलंबून आहे, डॉलरवरती रुपया अवलंबून आहे, रुपयावरती आपलं आयात धोरण अवलंबून आहे आणि आयात महाग पडते का स्वस्त यावरती सोयाबीनचे भाव अवलंबून आहेत। अशा पद्धतीनं इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे सर्वस्वी अमेरिकेवरती अवलंबून राहणार।
मग अमेरिकेमुळे सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार हे सांगता येणार नाही, पण एवढं सांगू शकतो की देशातील फंडामेंटल्स मजबूत असल्यामुळे व अमेरिकेमधील या परिस्थितीमुळे बाजारभाव हे कधी वाढतील तर कधी घटतील. म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये आपल्याला अमेरिकेमुळे सोयाबीनचे बाजारभाव कधी वाढताना कधी घटताना दिसले तरी घटीपेक्षा वाढ जास्त होण्याची शक्यता आहे. पण याच्यामुळे सोयाबीनचा भाव मार्च महिन्यात 6,000 होण्याची शक्यता मात्र संपुष्टात आलेली आहे. मग अशा परिस्थितीत मार्च महिन्यात सोयाबीनची दर पातळी कशी राहणार? तर मार्च महिन्यात सोयाबीनची दर पातळी ही आपल्या सर्वांना 5,200 ते 5,800 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसणार आहे. मग या दर पातळीवरती काय सोयाबीनची विक्री करायची? तर माझा तुम्हाला सल्ला आहे की 5,500च्या वर सोयाबीनचा भाव पोहोचला की तिथून पुढे प्रत्येक तेजीत आपण सर्वांनी टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करावी, ज्यामुळं आपला होईल फायदा. कारण जागतिक सोयाबीनचं वातावरण हे थोडं अस्थिर दिसतंय, त्यामुळं आपण प्रत्येक तेजीत सोयाबीन विकणं हे आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकतंय. इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार? याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.